आले ते अमित ठाणेकर या संघाचे फलंदाज. स्ट्राईकला आहेत ते नारायण आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते नॉन स्ट्रायकर नेम प्लीज. हर्षल, दर्शन. नारायण यांनी पहिल्या चेंडूवर जोरदार टोललेला हा चेंडू आणि एक धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत. अशा प्रकारे अमित ठाणेकर या संघाची धावसंख्येचा श्रीगणेशा झालेला आहे. फुलटाचा हा चेंडू आणि एक धाव पूर्ण. छान गोलंदाजी करतायत अनिकेत. दोन्ही उत्कृष्ट असे 2 चेंडू टाकले आणि तिसऱ्या चेंडूचा सामना करतील ते नारायण. पुन्हा एकदा स्लोअरवर टाकलेला हा चेंडू आणि अशा प्रकारे दांडी दांडी गोल. उत्कृष्ट असा गोलंदाजी करतायत अनिकेत. 2 लोअर फुटास टाकले चेंडू, त्यानंतर एक स्लोअर वन आणि त्या स्लोअरवर चेंडूवर बाद केले ते नारायण यांना. आणि आता नवीन फलंदाज आले ते रोहित. अमित ठाणेकर हे मागील वर्षीचे चॅम्पियन आहेत. तसाच खेळ या वर्षी देखील त्यांना या प्रीमियर लीगमध्ये करावा लागेल. त्याचप्रकारे रोहित फलंदाजी करत आहेत. एक सावध असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे या डिक्लर. आणि हळूवार खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. अशा प्रकारे 1 ओव्हर अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 4 धावा. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आले ते निलेश लाड आणि त्यांचा सामना करतायत ते अमित ठाणेकर संघाचे रोहित. स्लोअरवर टाकलेला हा चेंडू. 1 धाव पूर्ण आणि या एका धाव्याने धावसंख्येत होते ते वाढ. धावसंख्या झाली आहे ती 1 गडी बाद 5 धावा. आणि आता खूप वेळानंतर स्ट्राईकला आलाय तो हर्षद. दर्शन डान्सिंग डाऊन द विकेट आणि पहिल्याच चेंडूवर दर्शन याच्या बॅटीतून निघालेला हा खणखणीत षटकार. पुन्हा एकदा स्लोअरवर टाकलेला हा चेंडू आणि एकच धाव घ्यावी लागली ती हर्षल्याला. खूप छान अशी फलंदाजी केली. पहिल्याच चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल घेऊन स्ट्राईक दिली ती रोहित याला. आणि हा स्लोअरवर टाकलेला हा चेंडू डॉट निर्धाव असा चेंडू. छान असा टोललेला हा चेंडू. बघूया किती धावा भेटतात आणि चौकार. ओके ओके, अंपायरनी 4 दिला होता म्हणून मी चौकार बोललो. आमचे दोन्हीही अंपायर खूप सकाळपासूनच खूप छान असं लक्ष देऊन आहेत. खूप छान असं अंपायरिंग करत आहेत. आणि अशा प्रकारे हा रोहित यांच्या बॅटीतून निघालेला हा चौकार आणि चौकाराने धावसंख्या झाली ती 17. लास्ट बॉल आहे. दुसऱ्या ओव्हरमधला हा शेवटचा चेंडू. डान्सिंग डाऊन द खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण आणि अशा प्रकारे 2 ओव्हर अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती 18. पॉवर ओव्हरचा हा आता 3री ओव्हर आहे ही पॉवर ओव्हर. आणि पॉवर ओव्हर घेऊन येत आहेत ते बॉलर नेम प्रतीक.
आणि प्रतीक यांचा सामना करतायत ते फलंदाज रोहित. नॉन स्ट्राईकला आहेत ते दर्शन. सावध असा पवित्रा लिव करत होते बॉलला, पण शेवटच्या क्षणाला बॉलला दिशा दिली आणि बॉल गेला 19. बॉल गेलाय तो डिक्लेअर झोनमध्ये. पॉवर ओव्हर, खूप प्रेशर आहे ते बॅट्समनवर देखील बॉलरवर देखील. जोरदार टोलेला हा चेंडू, छान असं क्षेत्ररक्षण होत आहे ते. छान असं क्षेत्ररक्षण केलं ते संजय पंजाबी यांनी. डायरेक्ट हिट केला, पण तोपर्यंत क्रीजमध्ये आले होते फलंदाज. डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा प्रयत्न. एकच धाव घेण्यात यशस्वी. या एका धावाने धाव संख्या होती ती. आणि अशा प्रकारे रोहित हे बाद झालेले आहेत. स्लोअर वन टाकला होता हा चेंडू. रोहित यांना कळाला नाही लेग टर्न होतोय की ऑफ टर्न, पण शेवटी तो जाऊन थांबला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि धावचित झाले ते रोहित. आणि आता नवीन फलंदाज आलेत मैदानात तो परमेश. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, पण एकाच धावेवर समाधान दोन्ही फलंदाज. लास्ट बॉल आणि टोला लागलेला चेंडू बघूया कॅच होते का, पण झेल झालेला नाही आहे. आणि अशा प्रकारे पॉवर ओव्हर संपलेली आहे. छान अशी गोलंदाजी केली प्रतीक यांनी. आणि आता चौथं षटक घेऊन आले ते संजय पंजाबी. स्कोर झालेला आहे तो 23. वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथं षटक घेऊन आले ते संजय पंजाबी आणि त्यांचा सामना करतायत ते हर्षल दर्शन. आणि हा दर्शन यांच्या बॅटीतून निघालेला हा चौकार. या चौकाराने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 27. किती बॉल मध्ये? आणि हा अवंतर चेंडू पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पण बॉल सरळ जाऊन लागला तो स्टंपला. आणि अशा प्रकारे दर्शन हे बाद झाले. छान अशी कामगिरी करत होते, फलंदाजी करत होते आपल्या संघासाठी. 7 चेंडूमध्ये 7 चेंडू आणि 14 धावा केल्या होत्या, पण संजय पंजाबी बाद करण्यात यशस्वी झाले. आणि आता नवीन फलंदाज आलेत ते योगेश. योगेश पहिल्या चेंडूवर संजय यांचा समाचार घेत आहेत आणि हा षटकार. वाईट बॉल, अवंतर चेंडू. नो चेंडू आमचे पंच देताना या नो चेंडूचा वर जास्त धावा घेण्यात काही यशस्वी झाले नाहीत ते योगेश. बॉल झाले ते 3. आणि हा झेल होतोय का? आणि अनिकेत यांच्या हातातून निसटलेला हा झेल. स्कोर झालाय 37. 27 धावा. स्लोअर वन टाकलेला हा चेंडू पुढे खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण आणि स्कोर होतोय 38. वाईट बॉल, अवांतर चेंडू. या अवंतर चेंडूने धावसंख्येत झाली ती वाढ. धावसंख्या झाली ती 39 धावा. सावधपणे खेळण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट असा प्रयत्न होता झेल घेण्याचा. अशा प्रकारे
आम्ही ठाणेकर या संघाची धावसंख्या झाली ती 4 ओव्हर अखेरीस 40 धावा 40 रन्स. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पाचवं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज अभिषेक. आणि हा गचाळाचं क्षेत्ररक्षण अनिकेत कडून आणि हा चौकाराने धावसंख्येत होते ती वाढ. धावसंख्या झाली ती 44. याच आधीच्या ओव्हरमध्ये अनिकेत यांनी योगेश यांची झेल सोडला होता आणि त्याचाच फायदा घेत आहेत ते. योगेश पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवर जोरात खेळण्याचा प्रयत्न, पण आता इथे चुकी होणार नाही आहे. सेफ हँडमध्ये बॉल गेलेला आहे. अशा प्रकारे योगेश होत आहेत ते बाद. आणि आता नवीन फलंदाज आलेत ते बॅट्समन नेम गौरव. गौरव हे पहिल्याच चेंडूवर जोरदार टोळला आणि धावचित होत आहेत का, पण नाही. यशस्वीरित्या एक धाव पूर्ण. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न परमेशांचा, पण एक धाव घेण्यात यशस्वी. स्कोर झालाय तो 4 बॉल 46 46 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत या इनिंगमधले. लो फुल आणि हा गौरव यांच्या बॅटीतून निघालेला हा खणखणीत षटकार. शेवटचा चेंडू लोअर फुलटॉस टाकलाय आणि गौरव हे बाद झालेला आहेत. अशा प्रकारे आम्ही ठाणेकर या संघाची धावसंख्या झाली आहे ती 5 ओव्हर अखेरीस 52 धावा आणि 53 धावाचं आव्हान ठेवलंय त्या डेल डेव्हिस या संघासमोर. 53. डेल डेव्हिस या संघाकडून सलामीचे फलंदाज आलेत ते प्रथम पाटील आणि पराग. नॉन स्ट्राईकला आहेत ते पराग पेठे. स्ट्राईकला आहेत ते प्रथम पाटील. आम्ही ठाणेकर या संघाकडून वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन आलेत ते गोलंदाज पहिला हा चेंडू स्लोअर वन आणि चौकार येतोय तो प्रथम याच्या बॅटीतून. चाय आ गया है तो सभी ने चाय पीना है. शाम की चाय और बड़ों की राय हमेशा लेनी चाहिए. तो चाय आई है तो सबने लेने चाहिए. रॉजरने हा टाकलेला दुसरा चेंडू प्रथम काही ऐकत नाहीयेत. पहिल्याच चेंडूवर आला होता तो चौकार, दुसऱ्या चेंडूवर येतोय तो षटकार. दोन चेंडू आणि 10 धावांवर खेळत आहेत ते प्रथम.
पुन्हा एकदा स्लोअर वन टाकलेला चेंडू ऑफला टोलला आहे आणि जाळीला लागून जातोय तो सीमा रेषा पार, चौकार. खूप छान अशी सुरुवात केली आहे ती प्रथम यांनी. चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा समाचार घेतोय, बॉल जातोय अल्टी पलटी, सीमारेषा पार, षटकार. 4 चेंडू आणि 20 धावा. पहिल्या चेंडूवर आला तो चौकार, पुन्हा आला षटकार, परत आला चौकार आणि परत आला आता षटकार. अशा प्रकारे संघाची धाव संख्या होते ती 4 चेंडू 20 धावा. आणि हा बघूया काय होतोय आणि हा षटकार. 26 धावा झालेल्या आहेत. आणि हा अवांतर चेंडू नक्कीच कमबॅक करावा लागेल आम्ही ठाणेकर या संघाला. हा लोअर फुलटा चेंडू होता पण आता प्रथम काही ऐकत नाहीये आणि हा येतोय तो सीमा रेषा पार, षटकार. या 6 धावाने धावसंख्या झाली आहे ती 1 ओव्हर अखेरीस 33 धावा. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आले ते योगेश यांचा सामना करतील ते पराग. पहिलाच चेंडू हा अवंतर चेंडू. बरोबर खेळत आहेत पराग हे, कारण की त्यांना माहिती आहेत की सध्या प्रथमची खूपच बॅट लागलेली आहे आणि त्याला स्ट्राईक देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा जेव्हा प्रथमची बॅट लागते तेव्हा चौकार आणि षटकार बघायला भेटतात. या 1 धावेने संघाची धावसंख्या होते ती 36. पहिल्या ओव्हरमध्ये चांगले रन आल्यानंतर दोन्ही फलंदाज एक अवांतर चेंडू, दोन्ही फलंदाज सावध रीतीने खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. एक हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न डिक्लर झोनमध्ये. अशा प्रकारे धावसंख्या झाली ती 39. मागे राबोडीपर्यंत मारला तरी डिक्लर आहे. पुढे खेळण्याचा प्रयत्न, एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पराग हे बाद झालेले आहेत. आणि आता पराग यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज झालेत अर्चित. RCBच्या जर्सीमध्ये खूप छान अशी जर्सी. छान फलंदाजी करतायत प्रथम, सगळे शॉट दाखवतायत. 2 ओव्हर अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती 40. आता पॉवर ओव्हर. 18 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे डेअरडेव्हिल या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 3री ओव्हर पॉवर ओव्हर. गोलंदाज आहेत ते, गोलंदाज नेम प्लीज. श्रेयस, एक युवा खेळाडू, नक्कीच छान अशी कामगिरी करेल. दरवर्षी आम्ही नवीन नवीन युवा खेळाडू या प्रीमियर लीगमध्ये खेळताना बघत असतो. त्याच प्रकारे श्रेयस देखील एक युवा खेळाडू या प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. बघूया कशी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. पहिलाच चेंडू खूप छान असा टाकलेला आहे. क्रिकेटमध्ये टप्पा खूप महत्त्वाचा असतो.
तसंच पहिला चेंडू किती महत्त्वाचा आहे, कसा टाकतोय आपण त्यावर खूप महत्त्व असतं. आणि हा अवांतर चेंडू, धावसंख्येत होते ते वाढ. धावसंख्या झाली ती 42, 42 धावा. झेल झाला असता. स्लोअर वन टाकलेला चेंडू बघूया झेल होतोय का, आणि हा झेल बाद झालेत. प्रथम यांना बाद करण्यात यशस्वी झालेत ते श्रेयस. श्रेयस हे दाखवून देतात की का मी ही प्रीमियर लीग खेळायला आलो आहे. जरी पहिल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये जरी खूप रन गेले असतील तर मी माझी बॉलिंग व्यवस्थित टाकून जाईल. नक्कीच मी माझ्या संघाला विजयाकडे घेऊन जाईल. आणि आता नवीन फलंदाज आलेत ते बॅट्समन नेम JPG. आणि हा फुल टॉस टाकलेला चेंडू कमरेच्या वरती आणि आमचे पंच नो घोषित करताना. आणि हा वाईड बॉल. विकेट घेतल्यानंतर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्नात एक नो बॉल आणि एक वाईट बॉल टाकून आणि पुन्हा एकदा हा अवांतर चेंडू. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत श्रेयस ते. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. लय काय त्यांना भेटत नाहीये. चार बॉल, 2 बॉल बाकी आहेत अजून. 14 बॉलमध्ये 3 धावांची गरज आहे. 2 नाही, 50 झाली आहे. अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. डेअरडेव्हिस या संघाची धावसंख्या झाली आहे ती 50 आणि आता जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज आहे. 53 करायचं आहे, 50 झाला आहे. उत्कृष्ट असा हा चेंडू टाकला. गौरव यांनी लीव करत होते. आणि आता नवीन फलंदाज आलाय तो अनिकेत. जोरदार टोलेला चेंडू बघूया झेल होतो का, पण नाही. नाही. चेक करा लागलंय का त्यांना. अशा प्रकारे डेअरडेव्हिस या संघाने हा सामना जिंकलेला आहे. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. आणि आम्ही ठाणेकर या संघाला